नमस्कार मंडळी, नोकऱ्या न्याय केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत मेरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास 300+ जाईन तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यामध्ये गट क आणि ड सावली सर्व सेवेने रिक्त पदांची जाहिरात असणार आहे. यासाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला थोडं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून मला नक्की दाबा. आज थोडा सुरू करूया. ओके, तर व्हिडिओ या ठिकाणी वेबसाईट आहे, त्या TCS मार्फत तुमच्याकडे फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता मेरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा या ठिकाणी क्लिक हिअर टू करून पाहू शकतात. यामध्ये मित्रांनो आपण माहितीचा व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहेत. यामध्ये तू संपूर्ण व्हिडिओ पहा. त्यामध्ये आपण संपूर्ण जे जागा आहेत त्यासुद्धा सांगितले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्टर हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला पहिले नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्याचबरोबर मधले नाव म्हणजे या ठिकाणी तुम्ही तुमचं पतीचे नाव टाकू शकतात किंवा वडिलांचे नाव टाका आणि आडनाव तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फादर्स नेममध्ये वडिलांचे नाव टाका आणि मदर्स नेम म्हणजे आईचे नाव टाकायचे. त्याचबरोबर तुम्ही जर तुमच्या नावामध्ये बदल झाला आहे का तर असेल तर येस करा. जर तुम्ही फिमेल असेल आणि जर लग्न झाले असेल नावामध्ये बदल असेल तर येस करून जे नवीन आहे नाव आहे ते टाका. नसेल तर तुम्हाला नो करायचं आहे. तुमची जी जन्मतारीख आहे ती ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची. ॲटोमॅटिक वय काय आहे ते तुमचं येणार आहे. त्याचबरोबर तुमची जेंडर मेल फिमेल जे काय असल्यास ते सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर मोबाईल नंबर टाका. कन्फर्म मोबाईल नंबरसुद्धा तोच टाकायचा आहे. त्याचबरोबर एक अल्टरनेट मोबाईल नंबरसुद्धा देऊ शकतात. एक मेल आय डी आहे तो या ठिकाणी द्यायचा आहे आणि कन्फर्म मेल आय डीसुद्धा द्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी मुक्त विद्यापीठ डिग्री आहेत का जर असेल तर येस सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करा. जर असेल तर या तुम्हाला जो नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा नाही, म्हणजे माध्यमिक शाळा प्रमाणपत्राचा नंबर टाकता येणार नाही. त्याचबरोबर नसेल तर नो करा. आणि या ठिकाणी जो सीट नंबर आहे 10वीचा तो टाका. पासिंग वर्ष काय आहे 10वीचं ते सिलेक्ट करायचं. त्याचबरोबर एक्झाम सेंटर कोणतं चॉईस करायचं आहे. पहिले एक्झाम सेंटर कोणतं पाहिजे ते सिलेक्ट करा. सेकंडला कोणतं हवं आहे ते सिलेक्ट करा आणि थर्डला कोणतं हवं ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमच्याकडे नोट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करून जनरेट OTP करायचा आहे. त्यानंतर जो कॅप्चा आहे तो या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्याकडे मोबाईल नंबर आणि किंवा मेल आय डीवरती OTP येणार आहे तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला OTP व्हॅलिड करायचा आहे. OTP व्हॅलिड सक्सेसफुली झालेले आहे. त्यानंतर आल्यानंतर ॲग्री करून या ठिकाणी जो खाली कॅप्चा आहे तो खाली कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू बटन हे ऑप्शन क्लिक करा. प्रिव्ह्यू बटन केल्यानंतर तुमच्या ठिकाणी जी बेसिक इन्फॉर्मेशन वर भरली होती ती संपूर्ण इन्फॉर्मेशन आलेली आहे. त्यामध्ये काय करेक्शन असेल तर करेक्शन आत्ताच करा. जर बरोबर असेल त्या ठिकाणी जे बॉक्स असतात ते बॉक्स सगळे टिकमार्क करायचे आहेत. ओके, सगळे बॉक्स आपण टिकमार्क केलेले आहेत. खाली आल्यानंतर सबमिट बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करून ओके करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमचा जी रजिस्ट्रेशन नंबर वगैरे सगळं आलेला आहे तुम्ही पाहू शकता. आणि क्लोज बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा जी रजिस्ट्रेशन केली आहे ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी आलेली आहे. आणि हा फॉर्म भरण्यासाठी आता मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अप्लाय पोस्ट ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. अप्लाय पोस्ट ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी युअर सेक्शनमध्ये या ठिकाणी प्लस हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, मित्रांनो या ठिकाणी पहिली टिक आहे ते नोट टिप क्लिक करा. त्यानंतर तुम्ही कोणत्या पदाला अप्लाय करणार असाल ते पोस्ट सिलेक्ट करा. मित्रांनो लक्षात घ्या, जवळपास मित्रांनो तुम्हाला 20पेक्षा जास्त या ठिकाणी पोस्ट आहेत. भरपूर सारे पोस्ट आहेत. तुम्हाला ज्या पोस्टला अप्लाय करायचं असेल त्या पोस्टला अप्लाय करायचं आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी हा फॉर्म डेमो फॉर्म आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला लिपिक टंकलेखन हा फॉर्म आपण भरणार आहोत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एज्युकेशन हे डिग्री लागतं, टायपिंग लागणार आहेत का हे सुद्धा लगेच कळेल. यासाठी लिपिक टंकलेखन हे ऑप्शन मला क्लिक केलेला आहे. याचा क्रमांक आलेला आहे, ॲडव्हर्टाइजमेंट नंबर वगैरे सगळं आलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अनमॅरिड मॅरिड डे काय असलं ते सिलेक्ट करा. जर मॅरिड असेल तर मॅरिड बर्थ डेट वगैरे तुम्हाला टाकायची. त्यानंतर एक्झाम सेंटर वगैरे सगळं आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला ठिकाणी नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक सीमा असेल हे सिलेक्ट करा, नसल्यास नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं डोमसेल जे आहे ते डोमसेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला जे दिलं आहे हेडमास्टर असेल किंवा तहसीलदार त्याचं नाव लिहायचं आहे. त्याचबरोबर कधी दिलं ते आणि जो नंबर आहे प्रमाणपत्राचा तो टाकायचा आहे. पुढचं आहे ते मित्रांनो तुम्हाला कास्ट डिटेल्स. यामध्ये तुमची जी कास्ट आहे ती कास्ट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची. SC ST VGNT OBC SC BC EWS जे काय असेल ते सिलेक्ट करा. ओपन सिलेक्ट ओपनची माहिती येणार आहे.
जर तुम्ही SCBC EWS सिलेक्ट केली EWS आलं. जर तुम्ही SCBC मराठा आरक्षण असेल तर ते सिलेक्ट करा. काही कॅटेगरीसाठी मिळतं तुम्हाला नॉन क्रिमिनलसुद्धा लागणार आहेत. यामध्ये OBC असेल VGNT वगैरे किंवा SC असेल तर SC सिलेक्ट करा. यासाठी कोणतेही कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी लागणार नाही. यामध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट टाकत असताना तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कोणी दिलं, त्याचं नाव, त्याचं तारीख, नंबर, वैधता असेल तर वैधता, नसेल तर नो करा. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जे तुमच्यावर डिसेबिलिटी मार्क काय आहे तर तो सिलेक्ट करा. त्याचबरोबर पॅन कार्ड आहे का तर हे सिलेक्ट करा. पॅन कार्ड नंबर, त्यावरील नाव तुम्हाला टाकायचं आहे. पुढचा तुम्ही ड्रायव्हिंग लायसन आहे का तर हे सिलेक्ट करा. त्याचा तुम्हाला तपशील अशा स्वरूपाला भरायचा आहे, नसल्यास तुम्हाला नो करायचा आहे. पुढचा तर तुम्हाला मतदान कार्ड आहेत का असल्यास हे सिलेक्ट करा. त्याचा तपशील भरा, नसल्यास तुम्हाला नो करायचा आहे. पुढचा तो आपल्याकडे पासपोर्ट साईज आहे का, पासपोर्ट आहे का तर हे सिलेक्ट करा. पासपोर्टचे डिटेल्ससुद्धा सगळ्या भरायचे, नसल्यास तुम्हाला नो करायचा आहे. पुढचा तो तुमचं बँक खाते आहे का, बँक खातं असल्यास हे सिलेक्ट करा. बँक खात्याचे सगळे डिटेल्स भरा, तुम्हाला नसल्यास नो सिलेक्ट करायचं आहे. संपूर्ण भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे या ठिकाणी टिक मार्क आहे ते टिक मार्क करून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. संपूर्ण केल्यानंतर मला सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर तुमचा डाटा सेव्ह सक्सेसफुल असा मेसेज आलेला आहे. ओके बटन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. त्यानंतर मित्र तुम्हाला ॲडिशनल डिटेल्स भरायचे. यामध्ये मित्र तुम्हाला 1991चे जनगणना कर्मचारी आहात का तर असल्यास हे सिलेक्ट करा, नसल्यास नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर 1994 नंतरचे तुम्ही निवडणूक आयोगाचे कर्मचारी आहात का असल्यास हे सिलेक्ट करा, नसल्यास नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुलगा मुलगी आहात का असल्यास हे सिलेक्ट करा. त्याचबरोबर त्याचा तपशील तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे, नसल्यास तुम्हाला नो करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी राज्य किंवा केंद्र शासनाचे कर्मचारी आहात का गव्हर्नमेंट सर्व तर या ठिकाणी हे सिलेक्ट करा. त्याचा तपशील तुम्हाला लिहायचा आहे, नसल्यास तुम्हाला नो करायचं. त्याचबरोबर तुम्ही प्रकल्पग्रस्तामधून तुम्ही जर अर्ज करत असला तर हे सिलेक्ट करा. त्याचा तपशील तुम्हाला लिहायचा आहे, नसल्यास नो करायचे. त्याचबरोबर तुम्ही भूकंपग्रस्तमधून जर आरक्षण घेऊ इच्छितात तर या ठिकाणी हे सिलेक्ट करा. त्याचा तपशील लिहायचा आहे, नसल्यास नो करायचं. त्याचबरोबर तुम्ही पार्ट टाईम एम्प्लॉय म्हणजे अंशकालीन पदवीधर आहात का तर हे सिलेक्ट करा. त्याचा तपशील लिहायचा आहे आणि नसल्यास नो करायचं. त्याचबरोबर तुम्ही एक सर्व्हिसमॅनमधून जर अप्लाय करणार असाल तर हे सिलेक्ट करा. जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन जर जखमी वगैरे असाल, शहीद किंवा कुटुंबीय असेल तर हे सिलेक्ट करा, नसल्यास नो सिलेक्ट करायचं आहे. जर एक सर्व्हिसमॅन असेल तर तुम्हाला तुमचा सर्व्हिसचा कालावधी संपूर्ण लिहायचा आहे, नसल्यास नो करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही स्पोर्ट्समधून जर रजिस्ट्रेशन करणार असाल तर हे सिलेक्ट करा. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी स्पोर्ट्स प्राधिकरण जे असतात यामध्ये तुम्हाला उपसंचालक प्रमाणपत्र आहे तर हे सिलेक्ट करा. तुम्ही स्तर कोणता होता, नॅशनल, इंटरनॅशनल, स्टेट लेवल जे काय असलं ते सिलेक्ट करा. खेळाचा प्रकार कोणता होता तो सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर टुर्नामेंटचे नाव, स्पर्धेचे नाव, यामध्ये तुम्हाला जे मेडल मिळाले ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर जे प्रमाणपत्र प्राधिकरणाचे नाव, दिनांक आणि या ठिकाणी प्रमाणपत्र नंबर लिहायचा आहे. त्याचबरोबर पावती नंबरसुद्धा लिहायचा आहे. नसल्यास तुम्ही स्पोर्ट्स कोटामध्ये अप्लाय करणार नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केले आहेत का असल्यास हे सिलेक्ट करा, नसल्यास नो करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही अनाथमधून जर अर्ज करू इच्छितात तर हे सिलेक्ट करा. त्याचा तपशील लिहायचा आहे, नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी कोणत्या परीक्षेसाठी प्रबंधित केले आहेत का असल्यास हे सिलेक्ट करा. त्याचं कारण द्या आणि नसल्यास नो करायचं. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी तुमच्यावरती कुठला गुन्हा वगैरे काही नोंद आहे का तुम्हाला येस किंवा नो करायची आहे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. डाटा सेव्ह सक्सेसफुली तुमचा झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला ओके बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. त्यानंतर तुमचा पत्रिकाचा पत्ता आणि कायमचा पत्ता लिहायचा आहे. त्यामध्ये पहिल्या लाईनला जो ॲड्रेस आहे तो लिहा. त्याचबरोबर संपूर्ण सेकंडमध्ये सुद्धा ॲड्रेस लिहा. त्याचबरोबर कंट्री या ठिकाणी इंडिया सिलेक्ट करा. तुमचं जे स्टेट आहे स्टेट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर जिल्हा जो कोणता आहे तो जिल्हा तुमच्या ठिकाणी सिलेक्ट करा. पिनकोड टाकायचा आहे आणि परमनंट टेम्पररी ॲड्रेस सेम असेल तर ओके बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके, संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. यामध्ये डाटा सेव्ह सक्सेसफुली मेसेज आलेले आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ओके बटन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्टमध्ये या ठिकाणी एज्युकेशन आणि एक्सपिरियन्स मित्रांनो लक्षात घ्या. काही पदासाठी डिप्लोमा, ITI, एक्सपिरियन्स किंवा 10वी 12वी किंवा डिग्री सुद्धा चालू शकते. त्या अनुषंगाने तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा 10वीचे मार्क्स टाकायचे. त्यामध्ये 10वीचं बोर्ड कोणतं ते सिलेक्ट करा. स्कूल नेम, त्याचबरोबर पर्सेंटेज, CGP काय असलं ते सिलेक्ट करा. ऑप्टेन मार्क्स आणि टोटल मार्क्स टाकून पर्सेंटेज आलेले आहेत. त्याचबरोबर पासिंगचं महिन्यासुद्धा आलेले आहेत. त्यानंतर तुझं 12वी असेल तर 12वी सिलेक्ट करा. 12वीमध्ये कोणतं संस्था होतं ते. त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी
जी काही गुणांची टक्केवारी आहे ते सिलेक्ट करा किंवा CGPA पर्सेंटेज ते सिलेक्ट करा. ऑप्टेन मार्क्स, टोटल मार्क्स, एकूण टक्केवारी येणार आहे. त्याचबरोबर पासिंग वर्ष जे काय असल्यास तुमचं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे डिग्री काय पदासाठी डिग्री डिप्लोमा लागेल ते येणार आहेत. यामध्ये डिग्री कोणती आहे ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर इन्स्टिट्यूट कोणतं आहे, कधी उत्तीर्ण झाला तो महिना, एकूण गुण पर्सेंटेजमध्ये, एकूण गुण, प्राप्त गुण, एकूण टक्केवारी आलेली आहे. त्यानुसार तुम्हाला PG असल्यास तशी माहिती तुम्हाला भरायची. त्याचबरोबर तुम्हाला महत्त्वाचं तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज आहे का तर हे सिलेक्ट करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे मराठी आणि इंग्लिश टायपिंगचे सर्टिफिकेट आहेत का असल्यास हे सिलेक्ट करा. नसल्यास नो सिलेक्ट केलं तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल होणार नाही. त्यामुळे येसच तुम्हाला सिलेक्ट करायचं. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. ओके, आपण सगळी माहिती या ठिकाणी भरलेली आहे. आता सेव्ह अँड नेक्स्ट ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डाटा सेट सक्सेसफुल असा मेसेज आलेला आहे. ओके बटन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट आणि पेमेंट. यामध्ये मी तुम्हाला लक्षात घ्या, पहिल्या या ठिकाणी तुम्हाला आपली नजीकच्या काळातील पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा. यामध्ये क्लिक हिअर टू अपलोड या बटनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्या, पहिल्यांदा लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे आणि अपलोड फोटोग्राफ्स ऑप्शनवर क्लिक करून व्हाईट बॅकग्राऊंड फोटो अपलोड करायचा आहे. त्याची साईजसुद्धा देण्यात आली. हे दोन्ही फोटो अपलोड करून क्लोज बटन करायचे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचे आहेत. सिग्नेचरची साईज मित्रांनो तुम्हाला दिलेली आहे 80 KB ते 200 KBच्यात अपलोड करा. अपलोड करून क्लोज बटन करायचं. त्यानंतर तुम्हाला 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, डिग्री असेल डिग्री, ITI, डिप्लोमा किंवा जे काय असलं ते तुम्हाला अपलोड करायचे. त्याचबरोबर डोमासेल सुद्धा या ठिकाणी अपलोड करायचे. लक्षात घ्या, जर तुम्ही कास्टमधून येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा किंवा एक्सपिरियन्स असेल एक्सपिरियन्स सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा किंवा एक्सपिरियन्स किंवा जी काही माहिती तुम्ही भरलेली असेल तुमच्या एज्युकेशननुसार तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे ID प्रूफ, पॅन कार्ड, वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन्स जे काय दिलेलं असेल या ठिकाणी अपलोड करा किंवा इतर काही डॉक्युमेंट्स असेल ते सुद्धा अपलोड करायचे आहेत. लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला यामध्ये ही पोस्ट लिपिकची असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कुठेही या ठिकाणी जे तुमचं टायपिंगचं सर्टिफिकेट आहे हे या ठिकाणी मागितलेलं नाही. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही ज्या पदाला अप्लाय करणार असाल त्याच तुम्हाला या ठिकाणी जे डॉक्युमेंट अपलोड करायचे. यानंतर तुम्हाला अपलोड सगळी डॉक्युमेंट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे घोषणापत्र सगळं टिकमार्क करायचे आहेत. टिकमार्क केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म सबमिट करण्यापूर्वी या ठिकाणी पूर्वलेखन म्हणजे फॉर्म प्रिव्ह्यू करायचा आहे. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला फॉर्म प्रिव्ह्यू करताना आत्ताच तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही चेक करा. आत्ताच काय असलं तर तुम्हाला करेक्शन वगैरे सगळं काय असलं तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. यामध्ये लक्षात घ्या, ओके बटन ऑप्शन तुम्हाला क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे. तुम्हाला लक्षात घ्या, हा फॉर्म एकच झाला. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या फॉर्मसाठी भरायचं असेल तर तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचं आहे. पुन्हा लॉग इन करून तुम्हाला पुन्हा सेपरेटली मिळतात. तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपण एका पदालाच आपण अप्लाय केलेला आहे. या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन नंबर वगैरे सगळं दिसलेलं आहे. यामध्ये मी क्लर्कला अप्लाय केला. आता मी तुम्हाला लक्षात घ्या, क्लर्क सोडून इतर जे पोस्ट असतात त्यानुसार सेपरेटली तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचे. यामध्ये फॉर्म बसून रजिस्ट्रेशन मात्र सेमच राहणार आहेत. फॉर्मची प्रोसेस आणि पेमेंट तुम्हाला विभक्त द्यायला लागणार आहेत आणि एक्झामसुद्धा सेपरेटली तुम्हाला द्यायची आहे. ओके, तर हे तुम्हाला मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अंतर्गत गट क आणि ड संबंधित सर्व सेवेने रिक्त पदाचा तुम्ही या ठिकाणी फॉर्म कशा पद्धतीने भरू शकतात हा व्हिडिओ नक्की. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.